आणि गुड न्यूज आहे सध्या मुंबईकरांसाठी म्हाडाच्या 997 घरांसाठीची जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे। विविध आरक्षणाखालील घरं वगळता सर्वसामान्य लोकांसाठी 498 घरं उपलब्ध आहेत। तसंच अंध आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी 66 घरं ठेवण्यात आलेली आहेत। तर म्हाडाच्या या सर्व घरांसाठी 15 एप्रिल दुपारी 2 वाजेपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील। अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही 14 मे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। 31 मे रोजी म्हाडाच्या घराची लॉटरी लागणार आहे। तर म्हाडाची घरं कोणकोणत्या भागामध्ये आणि किती उपलब्ध आहेत ती पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। 997 एकूण घरांसाठी लॉटरी निघणार आहे। प्रतीक्षानगर मध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी 56 घरं असणार आहेत। मानखुर्द मध्ये अल्प उत्पन्न गटासाठी 66 घरं असतील। गव्हाणपाडा मुलुंड मध्यम उत्पन्न गटासाठी 185 घरं असणार आहेत। गव्हाणपाडामध्ये मुलुंडलाच अल्प उत्पन्न गटासाठी 182 घरं असतील। तर मालवणी मालाड अत्यल्प उत्पन्न गटासाठी 232 घरं असणार आहेत। एकंदरीत 997 घरांसाठी ही लॉटरी आहे। उन्नतनगर गोरेगाव अल्प उत्पन्न गटासाठी 182 घरं असतील। उन्नतनगर गोरेगाव इथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 94 घरं। अशा प्रकारे 997 घरं कुठे कुठे आहेत आपण बघतोय। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत। अमित, खरं तर सगळेच मुंबईकर नेहमीच म्हाडाच्या या लॉटरीची वाट बघत असतात किंवा म्हाडाची घरासाठी फॉर्म कधी निघतात त्याची वाट बघत असतात आणि तो दिवस आज झालेला आहे, आज उगवलेला असं म्हणायला हरकत नाही। गुड न्यूज आहे मुंबईकरांसाठी, 997 घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे। आपण बघितलेत की कशा प्रकारे घरं आहेत, मात्र मुख्य प्रश्न असा आहे की यावेळेचे दर कसे असतील, काय अपेक्षा सामान्य मुंबईकर करू शकतात? दोन गोष्टी आहेत। तर मुंबई मंडळामध्ये 997 घरं, तर कोकण गृहनिर्माण व शहरी विकास मंडळामध्ये 66 घरं, अशी एकंदरीत 1050 पेक्षा जास्त घरांसाठी लॉटरी निघाली। दुसरी गोष्ट म्हणजे गेली काही वर्ष म्हाडांच्या घरांच्या किमती या सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणाऱ्याची जी टीका होत होती, तर त्या तुलनेत यंदा घरांच्या किमती आवाक्यात दिसत आहेत असं सध्या तरी म्हणावं लागेल। कारण अत्यल्प उत्पन्न गटाची किंमत सदनिकी किंमत ही 8,93,000च्या घरात आहे। तर उच्च उत्पन्न गटाची किंमत जी गेली काही वर्ष ही 80-90 लाखापेक्षा जास्त होती, ती इथे जास्तीत जास्त 67 लाख दाखवण्यात आलेली आहे। म्हणजे 50 लाखापर्यंत सर्वसामान्यांना मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न आहे, तर या लॉटरीमधून साकार होण्याचं आशा बाळगायला हरकत नाही। सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेली काही वर्ष आपण बघतो की लॉटरी मध्ये लोक अर्ज करतात, लॉटरी त्यांना लागते, घराचे पैसे भरतात, मात्र घर अजूनही ताब्यात आलं नसतं। कारण जी बाकीची प्रक्रिया असते ती म्हाडाकडूनच पूर्ण झालेली नसते, मग ते ऑक्युपेशन सर्टिफिकेट असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील। त्याच्यामुळे यंदा पहिल्यांदाच असं ठरवलेलं आहे की ज्या इमारतींचं बांधकाम सुरू झालेलं आहे किंवा ते आवाक्यात आहे त्याच घरांच्या या लॉटरी काढण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे यंदाच्या लॉटरीबाबत असं म्हणायला हरकत नाही की विजेत्यांना लवकरात लवकर 1 वर्षात 1.5 वर्षात त्यांच्या घराचा ताबा सुद्धा मिळायला हरकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली आहे। थोडक्यात सर्व काही अनुकूल सर्वसामान्य दृष्टीने लॉटरी आहे आणि 15 तारखेपासून याचे अर्ज उपलब्ध होतील आणि 31 मेला पुढील महिन्यात 20 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। तर 31 मेला या लॉटरीचा निकाल लागणार आहे। निश्चितच, आणि मला असं वाटतं की अनेक मुंबईकर त्यामुळे याचा लाभ घेतील। अमित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।